रोज सकाळी पूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला तुम्ही तुमच्या घरामध्ये उदबत्ती, धूप, अगरबत्ती लावतच असाल. पण ते लावून झाल्यानंतर त्या उदबत्तीची जी राख असते किंवा जी ऊद असते धुपाची, त्या सगळ्याचं नक्की काय करावं, ती कशा प्रकारे विसर्जित करावी, शास्त्र या बाबतीत काय सांगतं, चला बघूया. मंडळी, आपण घरात रोज पूजा करतो. त्यातील उदबत्तीची राख, कापुराची राख, दिवा लावल्यानंतर उरलेल्या वाती आणि पूजा साहित्य, या सगळ्या गोष्टी पवित्र असतात. या पूजेच्या अवशेषांचा अनादर केल्यास घरात नकारात्मकता वाढू शकते. म्हणून त्यांचं योग्य प्रकारे विसर्जन करणं आवश्यक असतं. आता पूजेचं हे साहित्य जे आहे ते 3 पद्धतीने विसर्जित करता येतं. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे वाहत्या पाण्यात विसर्जित करणं. हे सगळ्यांनाच माहिती आहे. नदीपात्रामध्ये या सगळ्याचं विसर्जन तुम्ही करू शकता. ही शास्त्रानुसार सांगितलेली पारंपरिक पद्धत आहे. यामध्ये पूजेची राख असेल, फुलं, हार, वातींचे अवशेष, हे सगळं तुम्ही नदी असेल, तलाव असेल, तुमच्या भागामध्ये जो कुठला नैसर्गिक पाण्याचा स्रोत आहे त्यामध्ये तुम्ही हे विसर्जित करू शकता. वाहत्या पाण्यामुळे ती ऊर्जा शुद्ध होऊन पुन्हा सृष्टीत समाविष्ट होते. पण विसर्जन करताना प्लॅस्टिकच्या पिशवीसहित ते साहित्य वाहत्या पाण्यामध्ये टाकू नये. कागदाच्या पिशवीत किंवा थेट पाण्यात टाकावं. त्यामुळे पर्यावरणाची हानी देखील होणार नाही. पण आता त्यातही एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वाहतं पाणी मिळणं फार अवघड आहे. त्याचबरोबर नदी असतील, तलाव असतील, यांच्या स्वच्छतेची मोहीम सरकारकडनं राबवली जात असताना आपण अशा पद्धतीने निर्माल्य, पूजेची राख किंवा आपलं जे साहित्य आहे ते वाहत्या पाण्यात टाकणं कितपत योग्य आहे, असाही विचार मनात येऊ शकतो. आणि म्हणूनच त्यावर एक पर्यायी उपाय म्हणजे दुसरा उपाय, तो म्हणजे झाडांच्या मुळाशी विसर्जन करणं. पूजेची राख किंवा भस्म तुळस, केळी अशा पवित्र वृक्षांच्या मुळाशी मातीमध्ये तुम्ही विसर्जित करू शकता. घरात तुमच्याकडे ज्या कुंड्या असतील, जी झाडं असतील, त्या झाडांच्या मुळाशी हे साहित्य विसर्जित केलं तरीसुद्धा त्यामुळे झाडांना पोषण मिळतं आणि साहित्याचाही आदर राखला जातो. तिसरा उपाय म्हणजे शिवलिंगावर किंवा हवनकुंडातून मिळालेलं शुद्ध भस्म अत्यंत पवित्र मानलं जातं. हे भस्म कपाळावर किंवा शरीरावर लावण्यासाठी एका स्वच्छ डबीत सुद्धा तुम्ही साठवून ठेवू शकता. उदबत्ती जी तुम्ही रोज लावता त्याची रक्षासुद्धा एका डबीमध्ये साठवून ठेवून ती तुम्ही रोज लावू शकता. या 3 पर्यायांपैकी कुठलाही एक पर्याय निवडू शकता. पण 5 चुका मात्र अशा आहेत ज्या अजिबात करू नये. पूजेचं कोणतंही साहित्य थेट घरातील कचरा पेटीत किंवा रस्त्यावर फेकू नका. कचरा पेटीत विसर्जन करणं हा देवाच्या साहित्याचा अपमान मानला जातो. त्याचबरोबर घाणेरड्या जागी विसर्जन करू नये. स्नानगृह, शौचालयाच्या आसपास जिथे अस्वच्छता आहे अशा जागी चुकूनही पूजेची राख पडू नये. त्यामुळे दोष लागतो. पूजेचं साहित्य जास्त दिवसांसाठी घरात साठवून ठेवू नका. ते लवकरात लवकर योग्य पद्धतीने विसर्जित करणं आवश्यक आहे. राख विसर्जित करताना ती चुकून पायाखाली येणार नाही याची काळजी घ्यावी. पायाखाली आल्यास ते अशुभ मानलं जातं. अमावस्या किंवा ग्रहण काळात पूजेच्या साहित्याचं विसर्जन टाळावं. विसर्जन नेहमी चांगल्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी करावं. मित्रांनो, या छोट्या छोट्या नियमांची काळजी घेतली तर सकारात्मकता आपल्या घरात टिकून राहते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या घरात राहतो त्या वास्तूमध्ये तुळस ही वनस्पती नेहमी असावी. आपल्या वास्तूत देवघरामध्ये देव जास्त असू नयेत. जे देव आहेत त्यांची योग्य प्रकारे काळजी घेतली जावी, व्यवस्थित पूजा व्हावी. आपल्या वास्तूच्या सभोवती वड, पिंपळ हे वृक्ष असू नयेत. रात्री दिवे लागणीच्या वेळी घराचे दरवाजे उघडे ठेवावेत, त्यामुळे घरात लक्ष्मी येते. दिवे लागणीच्या वेळी कचरा काढू नये, अर्थात संध्याकाळच्या वेळेला घर झाडू नये. हे साधे साधे नियम आहेत जे खरं तर आपली आई, आजी आपल्याला फार पूर्वीपासून सांगत आलेली आहे. पण या गोष्टींना वास्तुशास्त्रात अत्यंत महत्त्व आहे. आपल्या घरातील दारं, खिडक्या उघड्या ठेवाव्यात, त्यामुळे घरात शुद्ध हवा आणि प्रकाश येतो. खास करून सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी घराच्या सगळ्या खिडक्या उघडायला हव्यात. घरात नेहमी सूर्यप्रकाश यायला हवा, त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा निघून जाते, सकारात्मक ऊर्जा घरात येते आणि शुद्ध ऑक्सिजन सुद्धा मिळतो. घराच्या आसपास पारिजात अर्थात प्राजक्त, गुलमोहर, केळी, नारळ अशी सकारात्मकता देणारी झाडं असावीत. कडुलिंबासारखे औषधी वृक्षसुद्धा तुम्ही तुमच्या वास्तूच्या आजूबाजूला लावल्यास अनेक आजारांमध्ये त्याचा फायदा होतो. देवघरात रोज न चुकता तुपाचा दिवा जर तुम्ही लावलात तर तुमच्या घरामध्ये सकारात्मक, सशक्त अशी ऊर्जा आपोआप तयार होते. दिसायला या गोष्टी अगदी छोट्या छोट्या दिसतात, पण या घरातलं वातावरण शुद्ध आणि पवित्र करतात. घरातलं वातावरण चांगलं असेल तर बाहेरून तुम्ही कितीही थकून आलात, मन कितीही उदास असेल तरी आपल्या घरात आल्यानंतर आपल्याला आपोआपच प्रसन्न वाटायला लागतं. या बाबतीतला तुमचा अनुभव काय आहे? कमेंट करून नक्की सांगा.
मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र, वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.